वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा पार पडली। मात्र मागील डीपीसी मध्ये एकाही कामासाठी निधी न मिळाल्याने खासदार अमर काळे यांनी पालकमंत्र्यांकडे प्रश्न उपस्थित केला। तर मागील 5 महिन्यात दिलेल्या पत्रांना उत्तर न मिळाल्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले। आधी या प्रश्नांवर उत्तर द्या, नंतर पुढील विषय घ्या म्हणत जवळपास अर्धा तास पुढील विषयावर चर्चा थांबवली। महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील खासदारांना डीपीसी मध्ये निधी मिळाला, मात्र वर्ध्यात अपवाद का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। अखेर पुढील डीपीसी मध्ये निधी देण्याचे ठोस आश्वासन पालकमंत्र्यांनी दिल्यानंतर चर्चा पुढे सुरू झाली। काही लोकप्रतिनिधींचं म्हणणं होतं की आम्हाला जेवढा निधी अपेक्षित होता तेवढा निधी त्या ठिकाणी मिळालेला नाहीये, तर निधी वाटपासंदर्भात निर्णय हा समिती घेत असते आणि समिती जे ठरवते एकमेकाने त्या ठिकाणी निर्णय होत असतो। याच्यानंतरच्या काळात देखील त्यांचे प्रस्ताव घेण्यात येईल, प्रस्ताव मांडण्यात येईल आणि समिती जी प्रस्तावाला मान्यता देईल तो प्रस्ताव मान्य होईल। नाही असं होत नाही। शेवटी कुठलेही कामं हा कोणाच्या नावाचा नसतो, त्या ठिकाणी तो त्या जिल्ह्यातला, त्या तालुक्यातल्या, त्या नागरिकांचा, त्या परिसराचा असतो। त्याच्यामुळे हा निधी खासदारांचा, हा आमदारांचा असं त्याला आपण म्हणता येणार नाही। तो त्या नागरिकांचा निधी असतो आणि निश्चितपणे कुठलाही निधी हा कोणाच्या नावाने नाही राहणार। माझं त्यांना इतकंच म्हणणं होतं सन्माननीय पालकमंत्री महोदयांना की ठीक आहे, यावर्षी नाही दिलं हरकत नाही, पण जो पुढच्या वर्षी आपण मला निधी दिला पाहिजे, ही माझी खासदार म्हणून मागणी आहे। हा विषय मी त्यांच्यापुढे रेटून धरला, परंतु बऱ्याच वेळपर्यंत ते काही ॲग्री होत नव्हते। शेवटी त्यांनी आजच्या बैठकीमध्ये सांगितलं की पुढच्या याच्यामध्ये आम्ही तुम्हाला निधी देऊ, आणि ते जेव्हा त्यांनी सभेमध्ये बोलले त्याच्यानंतर सभा कंटिन्यू झाली। तोपर्यंत सभा त्याच विषयावर चालू होती। सभा जाणार कशी जाणार? खासदार आहे मी जिल्ह्याचा खासदार म्हणून जर मी काही मतदारसंघातील प्रश्न विचारतोय, डीपीसीचे प्रश्न विचारतोय, त्यामुळं मी स्पष्ट सांगितलेलं होतं की जोपर्यंत माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटत नाही तोपर्यंत सभा कंटिन्यू पुढं न्यायची नाही।